श्रीरामपूर शहरापासून काही अंतरावर असलेलं ममदापूर एक छोटंसं गाव, पण सध्या याच ममदापूरचं नाव चर्चेत आलंय ते एका गंभीर प्रकरणामुळे. कथित अवैध मावा निर्मिती आणि विक्रीचा पर्दाफाश करण्यासाठी गेलेल्या महिला कार्यकर्त्यांवरच खंडणी मागितल्याचा आरोप झाला आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आहे. एकीकडे कथित अवैध मावा व्यवसायाचा पर्दाफाश केल्याचा दावा, दुसरीकडे पर्दाफाश करण्यासाठी गेलेल्या महिला कार्यकर्त्यांवरच खंडणी मागितल्याचे आरोप. मदतीसाठी गेलेल्या रिपब्लिकन सेनेचे चरण त्रिभुवन यांनाही धमकी दिल्याचा दावा आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न, ममदापूरमध्ये नेमकं चाललंय तरी काय? नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठीचा आजचा स्पेशल रिपोर्ट. रिपब्लिकन सेनेच्या महिला पदाधिकारी दर्शना काळे, सनाताई पठाण आणि अलकाताई शेलार तसेच पत्रकार शिवा साठे यांना ममदापूर येथे कथितपणे अवैध मावा निर्मिती आणि विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. ही माहिती तपासण्यासाठी आणि कथित व्यवसायाचा पर्दाफाश करण्यासाठी ते संबंधित ठिकाणी गेले असा दावा करण्यात आला आहे. यावेळी कथित मावा निर्मितीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मावा आणि त्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री दिसत असल्याचा दावा करणारे व्हिडिओ समोर आले आहे. पण याच ठिकाणी घडलेल्या पुढच्या घटनेने संपूर्ण प्रकरणाला नवं वळण दिलं. कथित अवैध मावा व्यवसायाचा पर्दाफाश करण्यासाठी गेलेल्या महिला कार्यकर्त्यांवरच संबंधित महिलांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला अशी माहिती समोर आली आहे. या आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली. म्हणजे ज्यांच्यावर अवैध मावा व्यवसायाचा आरोप केला जात आहे त्यांच्याकडूनच आता महिला कार्यकर्त्यांवर खंडणी मागितल्याचा आरोप. मात्र नेमकी या घटनेतील वस्तुस्थिती काय? खंडणी मागण्यात आली होती का, की अवैध व्यवसायाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून हा प्रत्यारोप करण्यात आला, की या दोन्ही बाजूंमध्ये गैरसमज किंवा वेगळा वाद झाला? याचं उत्तर आता पोलीस तपासातूनच स्पष्ट होऊ शकतं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रिपब्लिकन सेनेचे चरण त्रिभुवन हे महिला कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी गेले असा दावा करण्यात आला आहे. मात्र चरण त्रिभुवन यांच्या म्हणण्यानुसार त्यांनाही प्राणघातक हत्याराचा धाक दाखवण्यात आला आणि धमकवण्यात आलं, तसेच त्यांच्याकडूनही खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. चरण त्रिभुवन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. हत्यार होते, त्यांच्या हातामध्ये तो फावडं होतं. एकाच्या हातात मी तर असं डोळ्याने बघितलं, तो एक शेजारी असं घर होतं, पळत पळत गेला आणि गंजलेली अक्षरशः कुऱ्हाड आणली त्यांनी. तर ते पहार हाती, एकाच्या हातात अक्षरशः कोयता होतो, एवढा मोठा. आता या दाव्यांचीही पोलिसांकडून चौकशी होणं गरजेचं आहे. कारण प्रश्न फक्त एका वादाचा नाही, प्रश्न आहे तो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाला का? आता या प्रकरणाची दुसरी बाजू समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. जर खरोखरच कोणत्याही महिला कार्यकर्त्यांनी एखाद्या व्यक्तीकडून खंडणी मागितली असेल तर हा अत्यंत गंभीर आरोप आहे. आंबेडकरी चळवळीच्या नावाचा वापर करून कोणी खंडणी मागत असेल तर त्याला कोणत्याही संघटनेने किंवा समाजाने समर्थन देऊ नये. आरोप खरा असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. तसेच संबंधित आंबेडकरी संघटना किंवा पक्षानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सत्य समोर आणलं पाहिजे. पण आरोप झाला म्हणजे दोष सिद्ध झाला असं होत नाही. म्हणूनच या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होणं सर्वात महत्वाचं आहे. पण या संपूर्ण प्रकरणात आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो. जर ममदापूरमध्ये अवैध मावा निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा दावा केला जात असेल तर त्याची चौकशी आणि कारवाई कोण करणार? व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मावा निर्मितीसाठी वापरली जाणारी यंत्रे आणि मोठ्या प्रमाणात मावा दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. जर हा व्यवसाय बेकायदेशीर असल्याचं तपासात सिद्ध झालं तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. मात्र जर तो व्यवसाय कायदेशीर असेल तर त्याबाबतही प्रशासनाने स्पष्टता देणं गरजेचं आहे. पण सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे, पोलीस प्रशासनाने या आरोपांची दखल घेतली आहे का? या प्रकरणांमुळे आणखी एक प्रश्न उपस्थित होत आहे. ममदापूरमध्ये कथितपणे सुरू असलेल्या अवैध व्यवसायाला कोणाचं संरक्षण आहे का? कोणाचं राजकीय किंवा सामाजिक पाठबळ आहे का? काही कार्यकर्ते किंवा नेते या व्यवसायाला पाठीशी घालत आहेत का? हे प्रश्न सध्या केवळ आरोपांच्या स्वरूपात आहेत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्याआधी प्रशासनाने या आरोपांची निष्पक्ष चौकशी करणं आवश्यक आहे. जर कोणी संरक्षण दिल्याचं आढळलं तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणांमुळे आंबेडकरी समाजातही चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे अवैध व्यवसायाचा पर्दाफाश करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचं कौतुक व्हावं अशी भावना काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे त्याच महिला कार्यकर्त्यांवर खंडणी मागितल्याचा आरोप झाल्याने त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
यामुळे आंबेडकरी समाजासमोर एक स्पष्ट भूमिका घेण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. चळवळीच्या नावावर कुणी चुकीचं करत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि दुसरीकडे चळवळीतील कार्यकर्त्यांनीही एखादा अवैध व्यवसाय उघडकीस आणला असेल तर त्या व्यवसायाची ही चौकशी झाली पाहिजे. दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकतात. या प्रकरणांसोबत ममदापूर परिसरात कथित गोमांस तस्करी होत असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. मात्र हा अत्यंत गंभीर आरोप असल्याने त्याची स्वतंत्र आणि अधिकृत चौकशी होणं आवश्यक आहे. केवळ आरोप किंवा सोशल मीडियावरील व्हिडिओच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. त्यामुळे प्रश्न असा आहे, आंबेडकरी नेते आणि कार्यकर्ते या कथित गोमांस तस्करीच्या आरोपांचीही पोलिसांकडून चौकशी करण्याची मागणी करणार का? आणि पोलीस प्रशासन या सर्व आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करणार का? ममदापूरचं हे प्रकरण आता केवळ एका मावा व्यवसायाच्या आरोपांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. इथे 3 मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. पहिला, कथित अवैध मावा निर्मिती आणि विक्री खरंच सुरू आहे का? दुसरा, महिला कार्यकर्त्यांनी खरोखरच खंडणी मागितली का? आणि तिसरा, या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका काय आहे? जर महिला कार्यकर्त्यांनी खंडणी मागितली असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. जर त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले असतील तर त्या मागचंही सत्य समोर आलं पाहिजे. आणि जर ममदापूरमध्ये अवैध मावा निर्मिती विक्री सुरू असल्याचं सिद्ध झालं तर त्या व्यवसायावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. चळवळीच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांनाही संरक्षण नको आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांनाही संरक्षण नको. आता या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. ममदापूरमध्ये कथित अवैध मावा व्यवसाय खरंच पर्दाफाश होणार का? खंडणीच्या आरोपाचं सत्य काय? चरण त्रिभुवन यांच्या आरोपांवर पोलीस काय कारवाई करणार? आणि कथित गोमांस तस्करीच्या आरोपांची ही चौकशी होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तर आता प्रशासनाच्या कारवाईनंतरच स्पष्ट होतील. मी संदीप जगताप आणि आपण पाहत होता भीमप्रहार न्यूज.